महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आनंद दत्तधाम आश्रम माहुरगड येथे भेट देऊन राष्ट्रसंत गुरुवर्य साईनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार केला। अलीकडेच शासनाच्या वतीने साईनाथ महाराज यांची महाराष्ट्रातील सर्व ITI संस्थांचे मार्गदर्शक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ही विशेष भेट घेण्यात आली। आनंद दत्तधाम आश्रमाच्या वतीने अशोक चव्हाण यांचे स्वागत सीताराम पाटील, भाऊ पाटील, पुंडलिक सावकार, गोल्ला गोलेवार समाजाचे प्रदेशाध्यक्ष भूमन्नाजी आक्कमवाड व भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी देशमुख यांनी केले। कार्यक्रमास माहूर किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांचीही उपस्थिती लाभली। या प्रसंगी अशोक चव्हाण यांनी आश्रम परिसराची पाहणी करून अन्नछत्रातील सेवा कार्याचे आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले। त्यांनी साईनाथ महाराजांच्या राष्ट्रहिताच्या आणि समाजोपयोगी कार्याची प्रशंसा करताना जेव्हा जेव्हा आपण बोलावले तेव्हा मी स्वतः उपस्थित राहून राष्ट्रसेवेत सहभागी होईन असा शब्द दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद देवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भूमनाथजी आक्कमवाड यांनी मानले। आनंद दत्तधाम आश्रमातील कार्यकारी मंडळ आणि भक्तगणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। महाराजांची यायला खूप उशीर झाला तर मी त्याला म्हणालो यायला 100% माझी वेळ माझ्या हातात नाही। मी किती कुठं जायचं काय आज जवळपास 3 कार्यक्रम 3 ठिकाणी दर्शन आरती यात्रा आटपून रेणुकादेवीची आरती करून खाली 5 मिनिटात आलो। त्यामुळे आज धावपळ होती आणि धावपळीमध्ये नेमकं किती वाजता तुमच्याकडे पोहोचून मलाच माहिती नाही। त्यामुळे वेळ मला कळवली नाही पण मला सातत्याने आमचे देशमुखांची आणि कमवाडांची चर्चा पूर्ण चालू होती की येणार आहे फक्त मला हे सगळे अजूनही काय कळलं आहे भागवला काय एवढी धावपळ झालेली आहे की आपल्या कार्यापासून तरी सर्व सुख असं आपलं चांगलं कार्य सुरक्षित दूत म्हणून आपण उत्तम काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहात आणि देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे की स्वच्छ भारत अभियान जे त्यांनी हाती घेतलेलं आहे ते केवळ बोलून नाही प्रत्यक्षात साकार करण्याचं काम आपलं सगळे संत मंडळ करत आहे। आणि आम्हाला आनंद होईल की प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या या सगळ्या यज्ञामध्ये आम्ही योगदान आमचं देता यावं असे आमची मनोमन इच्छा आहे। आपण म्हणतो आम्ही हजर होऊन जाऊ एवढं सांगतो आणि आपल्या भविष्यात सर्व कार्यामध्ये निश्चितच एक लोकप्रतिनिधी नात्याने जे जे करणं आवश्यक आहे ते आपण मला सांगा। तुमच्या सेवेमध्ये जनतेच्या सेवेमध्ये तत्पर केवळ मला या ठिकाणी सांगायचं आहे। आपण सत्कार केला स्वागत केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो परंतु उशीर झाला त्याबद्दल व्यक्त करतो आपल्या आभार। जय हिंद जय महाराष्ट्र। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।